नक्षलग्रस्त भागावर आणि तिथे चंद्रपूरमध्ये वास्तव्य असताना सुद्धा गडचिरोलीमध्ये देवेंद्र गावंडे यांनी विपुल प्रमाणात लेखन केलेलं आहे. देवेंद्र फडणवीसांच्या या दौऱ्याकडे, त्यांच्या घोषणेकडे, त्यांच्या कामाकडे आपण कसं पाहता? मुळामध्ये हा दौरा म्हणजे अतिशय चांगला होता आणि जेव्हापासून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि उपमुख्यमंत्री होते तेव्हाही ते 1 जानेवारीला गडचिरोलीला जायचेच. 1 जानेवारीला मोदींनी परंपरा सुरू केली की नवीन वर्षाची सुरुवात काहीतरी आपल्या सैन्य दलाशी बोलून किंवा दिवाळीला, नवीन वर्षाला. तर ही परंपरा देवेंद्र फडणवीसांनी सुरू केलीच होती आणि आता यावेळेस मुख्यमंत्री झाल्यावर ते बरोबर 1 जानेवारीला तिथे गेले आणि ज्या भागामध्ये ते गेले, गट्टा हा जो जांभिया गट्टा नावाचा जो प्रदेश आहे जिथे सूर्यगट्टी खान आहे, तो भाग छत्तीसगडला लागलेला आहे आणि तिथे अजिबात रस्ते नव्हते आणि कोणती बस सेवा नव्हती. तिथे 1-2 वर्षापूर्वी तिथल्या आदिवासींनी आंदोलन केलं होतं. 6 महिने आंदोलन चाललं आणि ते रस्त्याच्या विरोधात होतं. ते आंदोलन मोडून काढल्याबरोबर तिथे रस्त्यांची कामं सुरू झाली आणि गर्देवाड्याला पोलीस चौकी सुद्धा निर्माण झाली. तर याच्याकडे एक चांगला दृष्टिकोन, सरकारचा सकारात्मक दृष्टिकोन याच पद्धतीने बघितलं पाहिजे. कारण आपल्याकडे नक्षलवाद संपवणे हे प्रत्येक सरकारचं ध्येय राहिलं आहे आणि गडचिरोली पोलीस दलाला कोणत्याही पक्षाचं सरकार कायम सहकार्य मिळत आलं आहे सरकारकडून. म्हणजे ते RR पाटील असो, देवेंद्र फडणवीस असो, जयंत पाटील असो, प्रत्येकाने गडचिरोलीला कधीही डावललं नाही आणि कायदा आणि सुव्यवस्थेच्या पातळीवर गडचिरोली आता बऱ्यापैकी सरकारच्या नियंत्रणात आली आहे. गडचिरोलीची स्थिती मुद्दा विकासाचा होता, त्याला आता प्रारंभ होतो आहे आणि ही चांगली गोष्ट आहे. अगदी